मॅच ऑन. पहिला बॉल आणि पहिला बॉल आलाय डॉट. श्रीकांत आणि योगेश दोन फलंदाज मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती पप्पूला पाहतोय इथे. 2 बॉल लगातारचे डॉट आलेले आहेत. महत्वपूर्ण मॅच. बॉल चांगला पाहायला मिळाला. खेचून काढलाय. बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव मात्र कंप्लीट झाली. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो तर झालाय तिथे चांगल्या पद्धतीने, परंतु 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. श्रीकांतला पाहतोय ते स्ट्राईक एंडला. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर. लोअर फुल टॉस बॉल. त्याला मात्र अगदी ठोकून दिले सीमारेषा पार आणि या धावाही येतील. षटकार. 6 धावा. चौकार आहे. पंच कळवत आहेत. सर वेट करून निर्णय द्या. इकडे थोडंसं लाईव्हला प्रॉब्लेम होतोय. आणखी एक बॉल चांगला येते परंतु वाईटचा निर्णय येतोय. पप्पू मात्र पाहायला गेला तर गोलंदाजी मार्कवरती चांगली फलंदाजी करण्याची क्षमता श्रीकांत यांच्याकडे आहे. आणि श्रीकांत हे मात्र पाहायला गेलं तर मागच्या बॉलवरती चौकार ठोकलाय तिथे. आय बॉल चांगला पाहायला गेला तर अगदी सफलातून आणि तोही बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा. लगातार 2 मोठे फटके इथे मात्र पाहायला गेलं तर येताना पाहायला मिळाले. आणि या 4 धावेने धावफलक मात्र पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 11 धावा. शेवटचा बॉल. 1 टू गो. पहिल्या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल. बॉल चांगला. श्रीकांत जाळ्यामध्ये जरूर अडकलेत आणि फलंदाज पाथ अंतिम शेवटच्या बॉलवरती आपल्या षटकातील पप्पू विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळत आहे. श्रीकांत बॅक टू टेक आउट. षटक क्रमांक पहिला समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 11. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती अभिजित आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका तर खेचला. तिथे पाहायला गेला तर 1 धाव पूर्ण झाली चपलतेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी ही धाव पूर्ण झाली आणि इथून तेव्हापर्यंत इथून पाहायला गेलं तर थ्रो येतोय. पप्पूला पाहतोय तिथे. हा बॉल चांगला परत एकदा त्याच दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. उचलताल पेकी करतायत. दुसरी धाव पूर्ण झाली आहे तिथे आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 15 धावा. मोठी धावा संख्या जमवण्यामध्ये यशस्वी होतील का
इथे मात्र पाहायला गेलात तर बॅटला ब्रश झाला एक सिंगल मात्र मेल या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. मोठा फटका पप्पू आहे डाऊन द बॉल आणखी एक विकेट महत्वाची मैदानाच्या बाहेर अंतिम षटकामध्ये जाताना मात्र पाहायला मिळत आहेत. 16 धाव्यांवरती विकेट क्रमांक दुसरी मैदानाच्या बाहेर. योगेश बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजित आलेत. बॉल पाहिला गेलं तर पंच आमच्याकडे वळत आहेत. वाईटचा निर्णय आलाय. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत. फाईन मध्ये केलेला आहे परंतु क्षेत्ररक्षक आहेत यष्टीरक्षक स्वतः बॉलच्या खाली. आणखी एक विकेट अभि आणि त्याचबरोबर पाहिलं गेलं तर अभि गोलंदाजी विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद. अजित बॅक टू टेक आउट. धावफलकावरती धावा 17 पाहायला मिळतात इथे. वन टू गो शेवटचा बॉल या षटकातील या इनिंग मधील. फाईन मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव मात्र पूर्ण झालेली आहे तिथे. आणि बघता बघता इथून रनआउटची संधी आहे तिथे आणि नाही हा बॉल हातातून निसटलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि तिसरी धाव ही मात्र पूर्ण झाली आहे आणि या 3 धावेनं खेळ समाप्त होते. पहिल्या इनिंगचं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 20 धावा आणि 21 धावांची गरज आहे 12 बॉलमध्ये.
चला लवकर जा, बॉल दिलेला आहे, तुम्ही खेळायला जा फक्त. नवीन बॉल दिलाय, पंचांकडे दिलाय. कृपया बॉल आमच्याकडे जमा करा. बॉलची आवश्यकता आहे आम्हाला. पंचांना विनंती करेन आणि बाजूला प्रेक्षक आहेत त्यांनाही विनंती करू आम्ही, बॉलची लगेच पूर्तता करा. नवीन बॉल आणायला लागणार आहे, याची दक्षता घ्या कृपया. अभि स्ट्राइक एंडला, नॉन स्ट्राइक एंडला ऋतिक. गोलंदाजी मार्क वरती विजय. दांडी गोल. पहिल्याच बॉल वरती धक्का बसतोय पहिला वाकुर्डे बुद्रुक या संघाला. बिग विकेट. अभिजित बॅक टू टेक आउट. आता पप्पू मैदानाच्या आतमध्ये. रोहित शर्माचे बिग फॅन. आता रोहित सारखी फलंदाजी पप्पू करतील का, आपल्या संघाला विजयी करतील का, बरीचशी चर्चा आपल्याला पाहायला मिळेल इथे. परंतु चांगली गोलंदाजी, पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती आपल्या नावाचा परिचय दिलाय. या मॅच मध्ये आम्ही आहोत त्याचं उत्तम उदाहरण देत असताना गोलंदाज विजय या गोलंदाजाने मात्र नमुना पेश केलाय. बच्चे कंपनी त्या तिथे खुर्चीच्या मागे त्यांना थोडं खुर्चीजवळ वायर केलेले आहे, त्यामुळे त्यांना लांब राहायला सांगा. थोडं वायर आहे तिथे, वायर करंट लागतो तिथे, करंट. खुर्ची ठेवली आहे तिथे. हा बॉल चांगला आहे आणि हा बॉल सीमारेषा पार. चौकार. 4 धावा आल्या तिथे. दुसऱ्या पहिल्या बॉलवरती विकेट. दुसऱ्या बॉलवरती पप्पूनं दम दाखवलाय. रोहित शर्माचा मी फॅन काय त्याचं उत्तम उदाहरण रोहित देत असताना नेहमी पाहायला गेलं. त्याच्यानंतर मात्र पप्पू ही उदाहरण देत असताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती विजय. कौशल्यपूर्ण गोलंदाज, सातत्याने चांगली गोलंदाजी करताना पाहायला गेले. हाही फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्यांच्या डोक्यावरून बॉल झालाय फ्लाय. हाई बॉल चाललाय सीमा रेषा पार पार पार. चौकार.
मिळालं अप्रतिम क्षेत्ररक्षण. सनी मागच्या मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर पडले होते, जडले होते, आपल्या गावासाठी गावाच्या अस्मितेसाठी खूप छान क्रिकेट आज सनी यांनी सजवलंय आणि तेच खेळाडू एका हाताने झेल पकडला. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. वाईटचा निर्णय. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. 5 बॉल मध्ये 10 धावांची गरज. प्रत्येक बॉल मागे मात्र तुम्हाला 2 धावांची गरज असणार आहे. अभिजित आपल्याला पाहायला मिळतात इथे. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला. चांगल्या अप्रतिम डिलिव्हरी, कोणतीही चुकी नाही. आणि त्याच्यानंतर डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळालं इथे. हेच कौतुक करावं लागेल. आता येणारे बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 4 बॉल 10 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. दांडी गोल अभिजित. आणखी एक विकेट अभिजितच्या स्वरूपामध्ये प्राप्त करून देताना पाहायला मिळते आहेत गोलंदाज किरण सावंत. अजित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 3 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. जमवल्या जातील का त्याची ही चर्चा मात्र पाहायला मिळेल विजयासाठी. 3 बॉल 10 ची गरज आहे. आता 3 मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. मोठे फटके खेळले जातील का? परंतु इथून नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे. धारदार गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ते चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने गोलंदाजी केली आतापर्यंत. आपल्या संघाला मात्र इथून निसटता जो मात्र इथून विजय होता तो मात्र खिचून आणला आणि तो आता मात्र इथून आपल्या संघाच्या नावे करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेट कथा कसं बदलेल ते सांगता येणार नाहीये. बॉल फ्लाय झालाय. बॉल सीमा रेषा पार पार पार. षटकार. धाकधूक अगदी समीकरण या मॅच मधली बदलवणारी हा षटकार पाहायला मिळाला. आता विजयासाठी 2 बॉल आणि 4 धावांची गरज. 2 बॉल 4 चं समीकरण बनलं गेलंय. षटकार ठोकलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले अजित आणि या नावाचा डंका पेटवलाय. अक्षरशः पाहायला गेला तर षटकाराची गरज होती, मोठ्या फटक्याची गरज होती. आता मोठा फटका खेचून काय आणलाय आणि या तिथे सनीसारखे एक उत्कृष्ट मात्र तर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षक होते, त्यांनाही चकवा दिलाय आणि बॉल पाठवून दिलाय सीमारेषा पार. आणखी एक शानदार षटकार पाहायला मिळाला. आता विजयासाठी 2 बॉल आणि 4 धावेची गरज. दोन बॉल आणि 4 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते इथे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. आम्ही तुमची मनस्थिती समजू शकतो परंतु तेवढा वेळ नाहीये प्रत्येक बॉल गणिक मीटिंग घ्यायला. पंच आपण वॉर्न करा तिथे. अजून 4 सामने उरकायचे आहेत. अवेप्रांत बॉडी खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र 1 धाव कंप्लीट होताना मात्र पाहायला मिळेल. आता विजयासाठी गणित बदललंय. 1 बॉल आणि 3 धावांची गरज. सायकेनला फलंदाज आहे पप्पू. त्यांच्या बॅटमधूनही आले होते 2 चौकार. परंतु आता विजयासाठी 1 बॉल आणि 3 धावांची गरज. 2 चौकार ठोकले होते. मॅचला जवळ आणली होती पप्पू यांनी. इथून विकेट प्राप्त करून आपल्याकडे मॅच वळवली होती ते गोलंदाज किरण सावंत. हे 2 स्टार खेळाडूंमध्ये मात्र हा युद्ध रंगताना पाहायला मिळतोय आपल्याला. किरण सावंत की इथून पप्पू. कोंडाईवाडी की वाकुर्डे बुद्रुक, वाकुर्डे बुद्रुक की कोंडाईवाडी या 2 गावांमधील हा युद्ध पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. ओ हो दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र इथे बाद झालेत आणि त्याच्यानंतर मात्र विजयी साकार होताना पाहायला मिळते. कोंडाईवाडी या संघाने विजय साकार केला. हार्ड लक वाकुर्डे बुद्रुक टीम. चला लगेच मैदान इथून वाकुर्डे खुर्द आपण यायचंय. कोंडाईवाडी कॅप्टन लगेच पाठवा प्लीज. पहिल्यांदा
कोंडाईवाडी वेळ नाही आहे, आपलं कॅप्टन लगेच इकडे पाठवा. पहिल्यांदा सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. कोंडाईवाडी चे खेळाडू